नमस्कार शेतकरी मंडळी, मी शुभम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ येत नव्हते। त्याचं कारण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं। तर आता इथून पुढे पहिला प्रश्न म्हणजे आता पाऊस पडून गेला, त्याच्यानंतर आता लागणी कधी करायला पाहिजे याचा प्रश्न। तर कशाच्या लागणी? तर शिमला मिरचीच्या लागणी। मित्रांनो, आपल्या चॅनलवरती शिमला मिरचीची जास्त माहिती अपलोड केली जाते, तसेच इथून पुढे अनेक पिकांची आपण माहिती अपलोड करणार आहोत। तर चला मित्रांनो, आता लागण आपण कधी केली पाहिजे याचा आपण थोडीशी माहिती घेऊया। तर मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये आता जर बघितलं तुम्ही, पाऊस सुरुवातीलाच खूप चांगला पडलेला आहे। जो अवकाळी पाऊस होता त्याचं प्रमाण खूपच चांगल्या पद्धतीने म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर पाऊस पडलेला आहे। तर आता आपण इथं पाऊस उघडल्यानंतरही आता लागण करू शकतो। तसेच आपण ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आपण लागण केली पाहिजे। तर त्याच्यानंतर आता रेट कसा राहील? तर मित्रांनो, सध्या बघायला गेलं तर ह्या वर्षी मिरचीचा रेट सध्या बऱ्यापैकी आहे। सध्या सुद्धा रेट चांगला आहे, 30-35 रुपयांनी सध्या मिरची चाललेली आहे। तसंच त्याच्यानंतर एक ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत जरी मिरचीचा रेट खूप चांगल्या पद्धतीने वाढला तरी आपल्याला परवडून जाईल। आणि प्रत्येक वर्षी त्या महिन्यांमध्ये रेट हा खूप चांगल्या पद्धतीचा असतो। तसेच नोव्हेंबरच्या लागणीलाही रेट खूप चांगल्या पद्धतीचा सापडून जातो। तर आता आपण लागण केली पाहिजे। तर कोणती व्हरायटी सध्या म्हणजे ह्या पाऊस काळ जर जास्त राहिला तर कोणती व्हरायटी आपल्याला चांगली राहील? तर मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे तुमचं रान कसं आहे याच्यावरती आपण थोडीशी चर्चा करूया। तर पहिली गोष्ट म्हणजे तुमचं रान जर पूर्ण काळ्या पद्धतीचं असेल तर अशा रानामध्ये तुम्ही इंडसाखरच लावली पाहिजे। जर तुमचं रान असं एक खडखड असेल, बऱ्यापैकी थोडंसं हे असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रोफेसर व्हरायटी घेऊ शकता। जेणेकरून कसं आहे, प्रोफेसर व्हरायटीचं ॲव्हरेज खूप चांगल्या पद्धतीचं आहे आणि जे आपली इंडसाखर आहे त्याचं ॲव्हरेज खूप चांगल्या पद्धतीचं आहे। या दोन्ही मिरच्यामध्ये तुम्ही कोणतीही सिलेक्ट करू शकताय। आणि होता होईल तेवढं रान जे तुम्ही आहे ते खडकाळ रान असलं पाहिजे, जेणेकरून पाण्याचा निचरा व्हायला आपल्याला सोपं गेलं पाहिजे। तर त्याच्यानंतर तुम्ही बेड कसे सोडायचे? तर बेड 4 फुटी बेड सोडा। आणि त्याच्यानंतर बेडची हाईट जी आहे ते हाईट खूप जास्त घ्या, जेवढी होईल तेवढी जास्त हाईट घ्या, जेणेकरून काय होईल, पाण्याचा निचरा व्हायला आपल्याला त्याची पूर्णपणे मदत होईल। आणि याच्यानंतर तुम्हाला स्प्रे वगैरे, फवारणी, तसेच पुढचं जे असणार आहे ड्रिचिंग वगैरे त्याचं शेड्यूल आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जातं, त्याचे काही प्रॉब्लेम नाही। तसेच आपल्या इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्हाला कोणत्याही माहितीसाठी तुम्ही आपल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू शकताय। तर आता नंतरचा प्रश्न म्हणजे आता या पावसाळी वातावरणामध्ये तुम्ही मिरची जी करणार आहे ती मिरची तुम्ही नेट हाऊसमध्ये केली पाहिजे, म्हणजे थोडक्यात जे पॉली हाऊस असतं त्याच्यामध्ये केले पाहिजे की ओपनमध्ये केले पाहिजे? तर मित्रांनो, इकडे जर बघितलं, सांगली वगैरे या भागामध्ये बघितलं तर मिरच्या पूर्णपणे ह्या ओपन प्लॉटला आहेत, कारण इकडे थ्रिप्सचं प्रमाण थोडंसं कमी जाणवतं। आणि जर आपण इंदापूर साईडला जर बघितलं तर तिकडे थ्रिप्सचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे तिकडच्या ज्या लागणी होतात त्या लागणी पूर्णपणे पावसाळा असू द्या, उन्हाळा, हिवाळा, कोणताही ऋतू असू द्या, तिकडे नेट हाऊसमध्येच करावे लागतील, कारण तिकडं थ्रिप्सचं प्रमाण खूपच जास्त आहे आणि मिरचीचं प्रमाणही तिकडे जास्त आहे। त्यामुळे तिकडे नेट हाऊसमधल्या मिरच्या आहेत आणि इकडे जे सांगली भागामध्ये आहे तिकडे ओपन प्लॉट मिरच्या चांगल्या पद्धतीने आलेल्या आहेत। आणि आपल्याकडे सांगली, आटपाडी तसेच इतर भागामध्ये सुद्धा मिरचीचे प्लॉट आहेत। लवकरच आपण त्याचा शूट करणार आहोत। आणि त्याच्यानंतर इंदापूर साईडलाही आपण जाणार आहोत। नेट हाऊसमधले प्लॉटही तुम्हाला बघायला मिळतील आपल्या चॅनलवरती। आणि याच्या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघू शकताय, जिथे आपण बापू चौरे तसेच इतर शेतकऱ्यांचं प्रॉफिटेबलमध्ये कशा मिरच्या काढल्या, आपण थोड्या क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन कसं घेतलंय हे तुम्ही जाऊन बघू शकताय। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, डिस्क्रिप्शनमधल्या लिंकमधून तुम्ही तिथे जाऊन बघू शकताय। तर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न होता की साहेब तुम्ही ऑनलाईन कन्सल्टिंग करता, परंतु त्याचे फी चार्जेस वगैरे कसे आहेत? तर त्याचं फी चार्जेस म्हणलं मित्रांनो, तर त्याचा फी चार्जेस एका स्प्रे पुरता आहे। म्हणजे जेणेकरून समजून घ्या, तुम्ही जो एक स्प्रे करता, म्हणजे एक वेळेची फवारणी असते, तुम्ही तेवढ्याच्या पैशामध्ये आपण पूर्ण महिना तुम्हाला ऑनलाईन शेड्यूल दिलं जातं। म्हणजे थोडक्यात 999 रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण महिन्याचं शेड्यूल दिलं जातं। महिन्यामध्ये टोटल एक 7 ते 8 शेड्यूल होऊन जातात, प्रत्येकी 5 दिवसाचे शेड्यूल। अशाप्रमाणे आपण भरपूर शेड्यूल बनवून ठेवलेले आहेत। आणि वातावरण जसं चेंज होईल तर त्या पद्धतीने आपण त्या शेड्यूलांचा वापर करून आपली मिरची आणि तसेच आपल्या उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीची वाढ घडवून आणतो आणि शेतकऱ्याला मिरची कशी परवडेल आणि शेतकरी राजा आपला जो आहे तो प्रॉफिटमध्ये कसा जाईल याचा विचार आपण सध्या करतोय। तर आपण पूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहे। तसंच तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो की तुमचं गाव कोणतं आहे। तसेच तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाकू शकताय हाय म्हणून, किंवा तुम्हाला इतर माहिती हवी असेल तर तुम्ही कॉलही करू शकताय। तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीशीर आणि चांगल्या व्हिडिओसोबत। तर धन्यवाद।